विट्यात छत्रपती शिवाजी महाराज चौकात रात्री 1 वाजता काय घडलं? दोनही चारचाकी वाहनांचा पुढील भागाचा चक्काचूर. पोलीस व नागरिकांच्या मदतीने अपघात वाहने क्रेनच्या सहाय्याने हटवली. चालकासह एक जण किरकोळ जखमी, मात्र दोनही वाहनांचं मोठं नुकसान. जीवितहानी नाही. मेन छत्रपती शिवाजी महाराज चौकातच घडला हा अपघात. विटा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात एक चारचाकी वाहन एका कंपनीचे लोखंड साहित्य घेऊन अहमदनगरकडून येत असताना, तसेच कराड येथून कोंबड्या घेऊन दुसरी चारचाकी वाहने येत असताना हे दोनही वाहने रात्री 1 ते 1:30च्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज चौकात आल्यानंतर जोराची धडक झाल्याने अक्षरशः लोखंडाचे अँगल घेऊन चाललेला भारत बॅच हा ट्रक छत्रपती शिवाजी महाराज चौकातच पलटी झाला, तर कोंबड्या घेऊन जाणारा हा चारचाकी गाडीचा पुढील भागाचा चक्काचूर झाला. या अपघातानंतर विटा शहरातील सामाजिक कार्यकर्ते आकिब तांबोळी, कैलास भिंगारदेव व त्यांचे सहकारी, तसेच रात्री नाईट राऊंड असणारे अंमलदार किरण खाडे व अन्य पोलीस तसेच काही नागरिक यांनी या अपघात घटनास्थळी धाव घेऊन अपघात वाहनातील तातडीने जखमी चालक व त्याचा सहकारी यांना तातडीने बाहेर काढून छत्रपती शिवाजी महाराज चौकात अपघाती वाहने क्रेनच्या सहाय्याने बाजूला काढून वाहतुकीस मार्ग मोकळा केला. हा अपघात कसा झाला याची माहिती मात्र मिळू शकली नाही. सदर साहिल चव्हाण वसीम डांगे हे चालक आणि सहकारी किरकोळ जखमी झाले आहेत. अरुण काळे अहमदनगर यालाही मोठा धक्का बसला. या अपघाताची नोंद विटा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली. रात्री उशिरा पंचनामा करण्याचं काम चालू होतं. या अपघातानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौकात स्पीड ब्रेकर होणं गरजेचं आहे, अन्यथा आणखीन एखादा मोठा अपघात होऊ शकतो किंवा कोणाचाही बळी जाऊ शकतो, अशी चर्चा घटनास्थळी नागरिकांमधून होत होती. कोणत्याही परिस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज चौकात 4 बाजूला स्पीड ब्रेकर संबंधित अधिकाऱ्याने लक्ष घालून करावा, असंही घटनास्थळी नागरिकांमधून चर्चा होती. हा अपघात अपरात्रीचा झाल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. एवढ्या मोठ्या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी दोनही वाहनांचे मात्र मोठं नुकसान झालं. शिवाय चालक सह एक जण किरकोळ जखमी झाला. दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.